नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअरही करा. संतोष देशमुख हत्याकांडामध्ये वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार पकडले गेल्यानंतर या प्रकरणामध्ये सदोष अशी चौकशी व्हावी यासाठी त्यांचे जे आका आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रभरातून होत असतानाच धनंजय मुंडे मात्र राजीनामा देण्यास तयार नाही. राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. अंजली दमनिया यांनी अनेक पुरावे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे सादर केले. सुमारे 300 कोटीचा घोटाळाही धनंजय मुंडे यांनी केले असल्याचा आरोप अंजली दमनिया यांनी नुकताच पत्रकार परिषदेमध्ये केला आणि खंडणी प्रकरणातही त्यांचे लांगे बांधे आहेत का त्यांचा एक समर्थक या प्रकरणात वाल्मिक कराड पकडला गेलेला आहे आणि ही सर्व एकच टोळी आहे. धनंजय मुंडे आणि त्यांचा समर्थक वाल्मिक कराड आणि या संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये जे पकडले गेलेले आरोपी आहेत ती सर्व एक टोळीच आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे या टोळीला शिक्षा व्हावी, या प्रकरणाची सदोष चौकशी व्हावी, भ्रष्टाचार प्रकरणाची सदोष चौकशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुरेश धस, अंजली दमनिया, मनोज जरांगे पाटील आदीसह अनेक आमदार खासदारांनी केलेली आहे. मात्र अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे हे अद्यापही राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नसल्याने राज्यामध्ये एक संतापाची लाट या महायुती सरकारच्या विरोधात आल्याची आपल्याला पाहावयास मिळते. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मार्ग आपलं मंत्रिपद वाचावं यासाठी अवलंबवले आहेत. त्यांनी यापूर्वीही जातीचा आधार घेत आपला मंत्रिपद वाचेल काय यासाठी प्रयत्न केले. यासाठी मराठा आणि ओबीसी कार्ड त्यांनी खेळून बघितलं. त्यामुळे काही प्रमाणात त्यांना सहानुभूती मिळाली असली तरी अद्यापही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांचा केव्हाही राजीनामा घेतला जाऊ शकतो. मात्र अजित पवार यांना ओबीसी समाजाला नाराज करायचं नसल्यामुळे ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास तयार नाही. तीच परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांची आहे. मात्र या दोन्ही पक्षाची धनंजय मुंडे यांच्यामुळे प्रतिमा मलिन होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जात नामदेव शास्त्री यांना गळ घातली आणि आपण या प्रकरणामध्ये आपला संबंध नाही, आपण निर्दोष आहोत असं त्यांनी नामदेव शास्त्री यांना सांगितलं. यावर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे एक चांगला माणूस आहे आणि तो या प्रकरणात दोषी नाही, त्यामुळे भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं एक वक्तव्य त्यांनी केलं. आणि या संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये संतोष देशमुख यांनी संबंधित आरोपींना एक थापड मारली. त्या मानसिकतेचा, त्या गुंडांच्या मानसिकतेचा आपण विचार करायला पाहिजे असं एक वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. एका थापडीमुळे हे लोक एखाद्याला एवढं क्रूरपणे मारू शकतात का असा एक सवाल उपस्थित करत नामदेव शास्त्री यांनी जे धनंजय मुंडे यांची पाठराखण केली ती अत्यंत चुकीची असल्याचा आरोप यावेळी सर्वच पक्षातील नेत्यांकडून केला.
आणि काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते यांनी जर अशा प्रकरणामध्ये एखाद्या आरोपीचा कोणी पाठराखण करत असेल तर तो माणूस नालायक समजावा असं एक विधान केलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये खूपच परिस्थिती बिकट झालेली आहे। नामदेव शास्त्री एक भगवानगडांचे महंत आहे, ते न्यायाचार्य आहेत, ज्ञानेश्वरीचा त्यांचा एक चांगला गाणा अभ्यासही आहे। मात्र या प्रकरणामध्ये ते एक वक्तव्य करून गेल्यामुळे त्यांची मोठी बदनामी झाली। ते धनंजय मुंडेला वाचवू शकणार की नाही यावर आता चिन्ह निर्माण झालेलं आहे। कारण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे आणि त्यांची मुलगी कैलासवासी संतोष देशमुख यांची मुलगी यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन तुम्ही एक थापड मारली तर त्या आरोपीच्या मानसिकतेचा विचार करावा असं म्हणता, तर आमच्या वडिलांना एवढं क्रूरपणे मारलं, त्यांच्या अंगावरती एकही भाग असा ठेवला नव्हता की ज्यावर मारहाण झालेली नाही, तर आमच्या मानसिकतेचा कोण विचार करेल असा सवाल या मुलीने नामदेव शास्त्री यांना उपस्थित केला। त्यामुळे नामदेव शास्त्री ही कोंडीत पकडले गेले आणि त्यांनी भगवानगड हा तुमच्या पाठीशी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी, धनंजय देशमुख यांच्या पाठीशी असल्याचा एक विश्वास नामदेव शास्त्री यांनी नुकताच देशमुख कुटुंबियांनी यांना दिला। त्यामुळे नामदेव शास्त्री यांच्याबाबत जरी वातावरण निवळण्याची शक्यता असली तरी धनंजय मुंडे यांना मात्र कोण वाचवेल असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। कारण त्यांचे सर्व ट्रायल आता संपलेले असल्याचं आपल्याला दिसून येतं। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडेही अंजली दमानिया यांनी अनेक पुरावे दिलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी झालेली आहे। मात्र अजितदादा अद्यापही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास तयार नाही। त्यामुळे अंजली दमानिया यांनी न्यायालयात जाण्याचाही एक इशारा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे। आणि त्यांनी आता पुन्हा धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत, त्याचे पुरावेही नुकतेच प्रसार माध्यमांच्या समोर मांडले। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि त्यांना राजीनामा देण्याची वेळ आता आलेली आहे। मात्र तरीही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास तयार नाही आणि धनंजय मुंडे मी दोषी नाही, मी राजीनामा देणार नाही अशी एक विश्वास त्यांनी व्यक्त करत आपण राजीनामा देणार नसल्याचं सांगितलं। त्यामुळे सर्व हे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नाही। आता त्यांना अनेक पर्याय त्यांनी राजीनामा देण्यासाठी वापरले, मात्र आता त्यांना कोण वाचवणार असा एक सवाल उपस्थित होतो। अद्यापही या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे, तो पकडला गेलेला नाही। त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात असल्यामुळे या प्रकरणात सखोल अशी चौकशी होत नसल्याचा एक संशय व्यक्त केला जातोय आणि तो या माध्यमातून अद्यापर्यंतही आंधळेचं, या प्रकरणातील आरोपी असलेल्या आंधळेचं काय झालं, तो फरार आहे, तो कुठे आहे याचा अद्यापही थांगपत्ता लागत नाही। या संदर्भात कैलासवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या आंधळ्याचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे चांगले संबंध आहेत, तो या प्रकरणात पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये यापूर्वीही होता, त्याचे पोलिसांमध्ये चांगले लागेबांधे असतानाही तो का पकडला जात नाही असा एक संशय उपस्थित करत
धनंजय मुंडे या प्रकरणात हस्तक्षेप करताय का, असा एक अप्रत्यक्ष सवाल त्यांनी उपस्थित केल्यामुळे धनंजय मुंडे यांचा या प्रकरणामध्ये राजीनामा आवश्यक असल्याचं मत सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींकडून उपस्थित होतो. नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही केलेली आहे. कारण त्यांच्या दररोजच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे हे हेडलाईन होत आहेत आणि त्यांचा पक्षही बदनाम होतोय असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे आता आपण पाहणार आहोत धनंजय मुंडे हे राजीनामा देत आहेत आणि इथून पुढे त्यांना यामधून कोण वाचवणार हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईलच. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा की नाही, ते निर्दोष आहेत का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.